वेलकम टू कहानी की दुनिया। आजची कथा आळशी गाढव। एकदा एक व्यापारी होता जो दररोज आपल्या गाढवाच्या पाठीवर मिठाचे मोठे ओझे ठेवून नदी पार करायचा आणि बाजारात विकायला जायचा। त्याचं गाढव खूप आळशी होतं आणि ते नेहमी ओझं कमी करण्याच्या शोधात असायचं। एका दिवशी व्यापारी आणि गाढव नदी पार करत असताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडलं। त्याच्या पाठीवरचं मीठ पाण्यात विरघळलं आणि गाढवाचं ओझं हलकं झालं। गाढव खूप आनंदी झालं कारण त्याला आता कमी वजन वाहावं लागत होतं। त्याने हे लक्षात घेतलं की पाण्यात पडल्याने त्याचं ओझं कमी होतं। गाढवाने आता रोज असं करण्याचं ठरवलं। दुसऱ्या दिवशी व्यापारीने परत गाढवाच्या पाठीवर मीठ लादलं आणि गाढवाने मुद्दाम पाण्यात पडलं। पुन्हा मीठ विरघळलं आणि त्याचं ओझं हलकं झालं। हे पाहून व्यापारीला कळून चुकलं की गाढव आळस करतंय आणि मुद्दाम पाण्यात पडतंय। तिसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर मीठ न ठेवता कापसाचं ओझं ठेवलं। गाढव नेहमीप्रमाणे पाण्यात पडलं, पण यावेळी कापूस पाण्याने ओलसर होऊन खूप जड झाला। आता गाढवाला पूर्वीपेक्षा जास्त ओझं वाहावं लागलं। गाढवाची फजिती झाली आणि त्याला समजलं की आळस आणि फसवणूक केल्याने शेवटी स्वतःलाच त्रास होतो। त्या दिवशीपासून गाढवाने आळस करणे सोडले आणि प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात केली। या कथेचा बोध: फसवणूक किंवा आळस करून फक्त तात्पुरतं समाधान मिळू शकतं, पण शेवटी त्याचे परिणाम त्रासदायक असू शकतात। थैंक यू फॉर वॉचिंग। लाइक, शेयर एंड सब्सक्राइब टू कहानी की दुनिया।